तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आता पटापट दाखवते की आमच्याकडे काय काय बनवले। पहिला तर ही मेथीची पेस्ट, कोनफल, कुरमुऱ्यांचे लाडू आणि मेन म्हणजे तिळगुळ, जे की विशेष आहे। ते आम्ही ना रात्रीच बनवून घेतलेले आणि सकाळी मी खायला घेतले। आणि अजून काय बनवलेलं तर ही मेथीची पेस्ट जी हलीम टाकून बनवतात आणि ती खरंच खूप एवढी भारी लागते ना। ती दर मकर संक्रांतीला आमच्याकडे बनते आणि ती मी खाऊन पिऊन घेतली। आणि त्याच्यानंतर मम्मीनी माझ्या हातात पिशवी दिली आणि बोलली जा आता तिळगुळ वाटून ये सगळ्यांना। मग मी पहिला तर मंदिरात आली, बिकॉज देवांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे। मग मी देवांचे आशीर्वाद वगैरे घेतले। खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत होतं सुरुवातीला तर। आणि नंतर देवांना ना आज खूप भारी सजवलेलं। मग देवांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि मंदिरात ना मला आज बरेच जण भेटलेले, सो मी त्यांना पण मकर संक्रांतीचं विश केलं। त्यांना सुद्धा तिळगुळ वगैरे दिले आणि तिथून निघाली माझी ड्युटी कंप्लीट करायला, म्हणजे सगळ्यांना तिळगुळ वाटायला, सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन तिळगुळ वाटणं। आणि मकर संक्रांती ना हा फक्त सण नाही आहे, ते एक रिमाइंडर आहे। सगळ्यांनी गोड राहायचं, एकत्र यायचं, हे एक आपल्याला रिमाइंड करतं हा सण। आणि सगळ्यांना मी तिळगुळ वगैरे वाटले आणि म्हणाली तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका। सोबत ही आमची कनिष्का होती माझ्या जोडीला। आणि तुम्ही सुद्धा असे तिळगुळ वाटायला जातात का ते मला नक्की सांगा। सो दॅट्स इट फॉर द डे, बाय बाय।